नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वी विषय भूगोल सेतुपाठ या अंतर्गत आज आपण 8वीच्या पाठ्यपुस्तकातील तिसरं प्रकरण अभ्यासणार आहोत. 8वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये आपल्याला तिसरं प्रकरण दिलेलं आहे, आर्द्रता व ढग. हे प्रकरण आज आपण पाहूया. आपण हवामानाच्या संदर्भात नेहमी काही वाक्य उच्चारतो. आज किती उकाडा जाणवतो आहे किंवा थंडीच्या दिवसामध्ये कितीही थंडी पडलेली आहे, पावसाळ्यामध्ये आज खूप पाऊस पडला, अशा प्रकारची वाक्य आपण या हवामानाच्या संदर्भामध्ये नेहमी उच्चारत असतो. उष्ण, कोरडे, थंड, दमट हे हवामानदर्शक शब्द आहेत आणि हे हवामानदर्शक शब्द स्थितीदर्शक आहेत, म्हणजे ते वातावरणाची स्थिती दर्शवितात. असे शब्द आपण नेहमी वापरत असतो. या हवामानानुसार आपण पोशाख देखील करत असतो. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपण सैल किंवा सुतीचे कपडे वापरतो. थंडीच्या दिवसामध्ये उबदार लोकरीचे असे कपडे वापरतो. त्या हवामानानुसार आपला पोशाख देखील असतो. तुम्हाला पाठ्यपुस्तकामध्ये सुरुवातीला एक चित्र दिलेलं आहे आणि त्या चित्रामध्ये संवादही दिलेले आहेत. मग त्याच्यामध्ये प्राकृतिक रचनेनुसार त्या ठिकाणचं हवामान कसं आहे हेही आपल्याला पाहायला मिळत आहे. राजस्थानसारख्या उष्ण वाळवंटी प्रदेशामध्ये उष्ण कोरडं हवामान आहे. जिथं समुद्रकिनारा आहे, महाराष्ट्रातील मुंबई आपण पाहतो तिथं दमट हवा आहे. किंवा बर्फाच्छादित प्रदेशामध्ये, हिमालयीन प्रदेशामध्ये तिथं थंड हवामान असते. तर अशा प्रकारे तेथील प्राकृतिक रचनेनुसारही त्या ठिकाणच्या हवामानामध्ये बदल होत असतो. तर आता हा हवामानातील बदल आपण दमट हवा, कोरडी हवा, थंड हवा अशा शब्दात उच्चार करत असतो. तर त्याच्यासाठीचे भौगोलिक शब्द मात्र वेगळे आहेत. आता भौगोलिक शब्दात भाषेत जर बोलायचं झालं तर या हवामानदर्शक शब्दांची सांगड आपण वातावरणातील बाष्प याच्याशी करत असतो. वातावरणामध्ये बाष्प भरून राहिलेले असते. हिवाळ्यामध्ये तुम्ही आरशासमोर उभे राहा आणि आरशावर उच्छ्वास सोडा, काय होतं तुम्हाला माहिती आहे की त्या काच जी आहे ती, आरशाची काच आहे ती धुरकट होते. कशामुळे? हवेतील बाष्पामुळे. म्हणजे हवेतील बाष्प हा महत्त्वाचा घटक आहे. हा अदृश्य स्वरूपातील घटक. जशी हवा डोळ्याला दिसत नाही तसे हे बाष्प अदृश्य स्वरूपात आहे. तर आता हे हवेमध्ये बाष्प आहे म्हणजे काय? हवेमध्ये बाष्पीभवनाची क्रिया घडते. मग बाष्पीभवन म्हणजे काय? बाष्पीभवन म्हणजे पाण्याचे बाष्पात रूपांतर होण्याची प्रक्रिया म्हणजे बाष्पीभवन. तुम्हाला इथं पाठ्यपुस्तकात एक प्रयोग पण दिलेला आहे. चाळणी घ्या, त्या चाळणीवर एक स्पंज ठेवा, त्या स्पंजवर कोरडा स्पंज, तो कोरडा स्पंज असताना पाणी खाली नाही जळणार. त्या स्पंजवर तुम्ही एक एक चमचा पाणी घालत राहा. काय होईल? जोपर्यंत ते स्पंज पूर्ण ओला होत नाही तोपर्यंत पाणी त्या चाळणीतून खाली येणार नाही. पण जेव्हा स्पंज पूर्ण ओला होईल, त्याची पाणी धारण करण्याची क्षमता जेव्हा संपेल तेव्हा मात्र त्या चाळणीतून पाणी खाली पडायला लागेल. हा प्रयोग तुम्हाला तिथे दिलेला आहे. म्हणजे हवेची ही बाष्प धारण करण्याची क्षमता जी आहे ती आपल्याला या प्रयोगातून सांगितलेली आहे.
पाण्याचे बाष्पात रूपांतर होण्याची क्रिया म्हणजे बाष्पीभवन. ती कशावर अवलंबून असते? अर्थातच हवामानातील. मग हवामानातील कोणकोणते घटक? हवामानातील शुष्कता, तापमान, वाऱ्याचा वेग यावर ही बाष्पीभवनाची प्रक्रिया अवलंबून असते. हवामान जर कोरडं आणि उष्ण असेल तर बाष्पीभवनाचा वेग जास्त असतो. बाष्पीभवनाची प्रक्रिया कशावर अवलंबून असते आता सांगितलं तर हवेतील शुष्कता, त्यानंतर तापमान आणि वाऱ्याचा वेग. तर हवा जर उष्ण असेल, कोरडी असेल तर त्या ठिकाणी बाष्पीभवनाचा वेग जास्त असतो आणि जिथं हवा दमट असते, समुद्र प्रदेशांचा सागरी किनाऱ्याचा भाग, त्या ठिकाणची हवा दमट असते. अशा दमट हवामानामध्ये बाष्पीभवनाचा वेग कमी असतो. बाष्पीभवन हे अशा प्रकारे हवामानातील उष्णता, तापमान आणि वाऱ्याचा वेग याच्यावर अवलंबून असते. ज्या ठिकाणी कोरडी हवा आहे, उष्ण हवा आहे, तिथं बाष्पीभवनाचा वेग जास्त असतो आणि ज्या ठिकाणी हवा दमट आहे त्या ठिकाणी बाष्पीभवनाचा वेग हा कमी असतो. ही झाली बाष्पीभवनाची प्रक्रिया. आता आपल्याला प्रकरणाचं नाव दिलेले आहे आर्द्रता व ढग. हवेतील आर्द्रता. आर्द्रता म्हणजे काय? तर हवेतील हे बाष्पाचं प्रमाण म्हणजे हवेची आर्द्रता. आपण आता बाष्प म्हणजे काय ते पाहिलं. तर हे बाष्पाचं प्रमाण हवेमध्ये जे आहे ते प्रमाण म्हणजेच आर्द्रता. हवेची ही बाष्प धारण करण्याची क्षमता जी आहे ती एका विशिष्ट तापमानास हवेची बाष्प धारण करण्याची क्षमता व बाष्पाचे प्रमाण हे सारखेच असते. या स्थितीला बाष्प संपृक्त असं म्हणतात. भौगोलिक शब्द आहेत, त्या शब्दांची व्याख्या लक्षात घ्या. आपण बाष्प म्हणजे काय पाहिलं, आर्द्रता म्हणजे काय पाहिलं. ही बाष्प धारण करण्याची क्षमता कमी जास्त असते तेही पाहिलं. तर ही विशिष्ट हवामानात, विशिष्ट तापमानामध्ये बाष्प धारण करण्याची क्षमता, त्याचं प्रमाण जर सारखं असेल, एकसारखं असेल तर त्या स्थितीला बाष्प संपृक्त स्थिती असं म्हटलं गेलेलं आहे. ती एक व्याख्या आपल्याला पाठ्यपुस्तकामध्ये दिलेली आहे. ही बाष्प धारण करण्याची क्षमता जी आहे, ही बाष्प धारण करण्याची क्षमता किंवा हे बाष्पाचं प्रमाण म्हणजे हवेची आर्द्रता आहे. ही आर्द्रता दोन प्रकारे मोजली जाते. एक निरपेक्ष आर्द्रता आणि दुसरी आहे सापेक्ष आर्द्रता. निरपेक्ष आर्द्रता, सापेक्ष आर्द्रता अशा दोन प्रकारामध्ये ही हवेची बाष्प धारण करण्याची क्षमता म्हणजेच आर्द्रता ही मोजली जाते. तर निरपेक्ष आर्द्रता ते का पाहूया. एका घनमीटर हवेमध्ये किती बाष्प आहे यावरून निरपेक्ष आर्द्रता काढली जाते. निरपेक्ष आर्द्रता कशा प्रकारे मोजली जाते, तर एका घनमीटर हवेमध्ये बाष्पाचं प्रमाण, त्या प्रमाणावरून निरपेक्ष आर्द्रता काढली जाते. जिथं समुद्र किनाऱ्याचा भाग आहे, सागरी भाग आहे, तिथे निरपेक्ष आर्द्रता अधिक असते.
म्हणजे समुद्रकिनारा आणि भूभाग याच्यावर सुद्धा आर्द्रतेचं प्रमाण अवलंबून असतं. त्याचबरोबर विषुववृत्तीय भागातही निरपेक्ष आर्द्रतेचं प्रमाण जास्त असते. तर ध्रुवीय भागामध्ये निरपेक्ष आर्द्रता कमी प्रमाणात असते. म्हणजे पृथ्वीवरील जमीन, पृथ्वीवरील पाण्याचा भाग यावर, त्याचबरोबर पृथ्वीवरील ऋतुमान यावर निरपेक्ष आर्द्रता अवलंबून असते. निरपेक्ष आर्द्रतेमध्ये फरक पडत असतो. जिथं सागरी भाग आहे, समुद्रकिनाऱ्याचा भाग आहे, तिथं आर्द्रतेचं प्रमाण जास्त असते आणि जिथं भूभाग जास्त आहे तिथं आर्द्रतेचं प्रमाण, निरपेक्ष आर्द्रतेचं प्रमाण कमी असते. म्हणजे निरपेक्ष आर्द्रता ही पृथ्वी तलावरील भूभाग म्हणजे जमीन आणि सागर म्हणजे जल याच्यावर अवलंबून असते. त्याचबरोबर पृथ्वीवरील ऋतुमान या ऋतुमानानुसार सुद्धा निरपेक्ष आर्द्रतेमध्ये फरक पडत असतो. तर ही निरपेक्ष आर्द्रता कशावरून मोजली जाते? तर हवेतील एका घनमीटरमध्ये किती बाष्प आहे, म्हणजे आर्द्रता बाष्पाशी संबंधित आहे. बाष्पाच्या प्रमाणावरून आर्द्रता काढली जाते. त्या आर्द्रतेपैकी निरपेक्ष आर्द्रता जी आहे ती एका घनमीटर हवेमध्ये किती बाष्प आहे त्याच्यावरून निरपेक्ष आर्द्रता मोजली जाते. पाठ्यपुस्तकात तुम्हाला एक तक्ता दिलेला आहे. त्या तक्त्यामध्ये निरपेक्ष आर्द्रता कशी मोजावयाची ते सांगितलेलं आहे. तो तक्ता पहा, तो अभ्यासा, तो सोडवा. त्याच्यानंतर दुसरी आहे सापेक्ष आर्द्रता. सापेक्ष आर्द्रता ही टक्केवारीमध्ये काढली जाते. त्याच्यासाठी हवेतील निरपेक्ष आर्द्रतेचे प्रमाण, बाष्प धारण करण्याची क्षमता, तापमान इत्यादी घटक कारणीभूत ठरतात. जसं निरपेक्ष आर्द्रता एका घनमीटर हवेमध्ये किती बाष्प आहे याच्यावरून काढली जाते, तसे सापेक्ष आर्द्रता एका विशिष्ट तापमानात आणि एका विशिष्ट घनफळ असलेल्या हवेतील निरपेक्ष आर्द्रता व त्याचा तापमानावरील हवेची बाष्प धारण करण्याची क्षमता याच्यातील गुणोत्तरावरून काढली जाते. म्हणून इथे तुम्हाला ते गुणोत्तर लिहून दिलेले पहा. सापेक्ष आर्द्रता कशी काढली जाते? तर निरपेक्ष आर्द्रता भागिले हवेची बाष्प धारण करण्याची क्षमता गुणिले 100 याच्यावरून सापेक्ष आर्द्रता काढली जाते. सापेक्ष आर्द्रता हे अशा प्रकारे टक्केवारीमध्ये काढली जाते. तर असे हे निरपेक्ष आर्द्रता आणि सापेक्ष आर्द्रता, हवेतील बाष्प धारण करण्याची क्षमता जी आहे ते क्षमतेचं प्रमाण अशा प्रकारे मोजलं जातं. एका घनमीटर हवेमध्ये किती बाष्प धारण करण्याची क्षमता आहे याच्यावर निरपेक्ष आर्द्रता काढली जाते. आणि एका विशिष्ट तापमानामध्ये, एका विशिष्ट घनफळ हवेमध्ये बाष्प धारण करण्याची क्षमता याच्यावरून सापेक्ष आर्द्रता काढली जाते. तर तुम्हाला पाठ्यपुस्तकामध्ये सापेक्ष आर्द्रता काढण्याचं जे गुणोत्तर दिलेलं आहे त्या गुणोत्तराच्या खाली काही प्रश्न विचारलेले आहेत. त्या प्रश्नांची उत्तरं देखील लिहा, म्हणजे तुम्हाला सापेक्ष आर्द्रता हा भाग आणखीन जास्त प्रकारे समजू शकेल. तर अशा प्रकारे निरपेक्ष आर्द्रता आणि सापेक्ष आर्द्रता मोजली जाते. तर आपण ह्या आत्ताच्या पाठाला आर्द्रता या भागातील बाष्पीभवनाची प्रक्रिया आणि आर्द्रतेची प्रक्रिया या दोन बाबी पाहिल्या. पुन्हा एकदा सांगते. तर बाष्पीभवन म्हणजे काय? तर हवेची बाष्प धारण करण्याची क्षमता ती कमी जास्त प्रमाणात असते. ती ऋतुमानानुसार किंवा प्राकृतिक रचनेनुसार अवलंबून असते. जिथं हवामान कोरडं आहे, उष्ण आहे,
वाळवंटी प्रदेश आहे तिथं बाष्प धारण करण्याच्या क्षमतेचा वेग जास्त असतो. जिथं हवामान दमट आहे, समुद्र किनारा सागरी किनाऱ्याचे प्रदेश, तिथं बाष्पीभवनाचा वेग कमी असतो. त्याच्यानंतर बाष्पसंपृक्त हवा म्हणजे काय तेही आपण पाहिलं. आणि निरपेक्ष आर्द्रता आणि सापेक्ष आर्द्रता ही कशा प्रकारे मोजली जाते तो भाग आपण आत्ताच्या तासाला पाहिला. तर 8वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये हे तिसरे प्रकरण जे आहे त्या तिसऱ्या प्रकरणामध्ये बाष्पीभवन आर्द्रता हे जे भाग आहेत ते आपण ते तुम्ही पुन्हा वाचून काढा. त्या ठिकाणी काही प्रश्न दिलेले आहेत, जरा विचार करा, डोके चालवा किंवा ओळखा पाहू अशा चौकटीत काही प्रश्न आहेत. किंवा निरपेक्ष आर्द्रता काढण्याचा एक तक्ता दिलेला आहे तो सोडवा, म्हणजे तो भाग स्पष्ट होईल. त्याच्यानंतरच्या पुढच्या भागाला आपण हा प्रकरणातला दुसरा भाग म्हणजे ढग याविषयी माहिती घेऊ.